बच्चों देखो, पिछली बार हमने श्यामची बंधुप्रेम यह पाठ पढ़ने के लिए लिया था, है ना। पेज नंबर श्यामची बंधुप्रेम यह पाठ शुरू हो गया था और पेज नंबर 2 अपना पूरा हो गया था। अभी आज अपन देखेंगे श्यामची बंधुप्रेम यह पाठ का पेज नंबर 3। पेज नंबर 3 पे अभी अपना चल रहा है भाग 2 वीडियो सेकंड। कौन सा? दूसरा वीडियो चल रहा है, पेज नंबर 3। अभी अपन पाठ शुरू करते हैं। लेसन ख़त्म होने के बाद में पूरा पाठ एक साथ समझाऊंगी, ठीक है। तो अभी देखते हैं अपन। देखो, किताब निकालो सबने। किताब निकालने के बाद में जो जो लाइन पे मैं रख रही हूँ पेन, उसी लाइन पे आप लोग पेन रख के उसको भी आपको भी पढ़ना है, ठीक है। तो शुरू करते हैं। देखो, मी कोणाचे ऐकले नाही, हृदयात प्रेमपूर आला होता। मी कोणाचे ऐकले नाही म्हणजे श्यामने कोणाचेच ऐकले नाही, घरमालकाचे ऐकले नाही. आणि त्यानंतर त्याच्या हृदयात भरपूर प्रेम उत्पन्न झालं होतं. कोणाविषयी? भावाविषयी. त्याला असं वाटत होतं की मी किती किती धावत धावत जाऊ आणि किती किती स्पीडनी, किती जोरात भरभर मी आपल्या घरी आपल्या भावाजवळ जाऊ आणि त्याला एक नवीन कोट हा कधी कधी देऊ, असं त्याला वाटत होतं. त्यांनी काय म्हटलं आहे? मी कोणाचे ऐकले नाही, हृदयात प्रेमपूर आला होता. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. श्यामला इतकी घाई झाली होती घरी पोहोचायची, इतकी घाई झाली होती, इतका त्याला आनंद झाला होता त्याच्या मनात, इतके प्रेम, इतकं आपल्या भावाविषयी त्याला असं वाटत होतं की मी कधी पोहोचतो. जर मला पंख असते तर मी उडून गेलो असतो. मग भरभर जाण्याचा मार्ग मोकळा झाला असता. मला पंख असते तर मी पक्षाप्रमाणे भरकन आपल्या घरी गेलो असतो आणि आपल्या भावाला मी कोट दिला असता, असं त्याला वाटत होतं. चालण्याचे श्रम त्याला वाटतच नव्हते. म्हणजे तो पायी चालत होता. वो पैदल चल रहा था, पर उसको पैदल चलने की तकलीफ नहीं हो रही थी. श्रमच त्याला वाटत नव्हते, बिल्कुल भी उसको तकलीफ नहीं हो रही थी, क्योंकि वो अपने खुशी में बहुत मग्न था, बहुत अपने खुशी में दंग था. समझ गए? सुख स्वप्नात दंग होता. तो सुख स्वप्नात दंग होता म्हणजे बहुत खुश था, बहुत खुशी के मन से वो रास्ता काट रहा था, पैर से चल रहा था, पर उसको पैर को कुछ भी तकलीफ हो रही थी क्या? नहीं. क्यों? क्योंकि वो बहुत खुश था. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. मी घरी पोहोचल्यावर माझ्या आईला किती आनंद होईल, ह्या सगळे विचार, ह्या सगळं स्वप्न त्याच्या मनात सतत विचार तो करत होता की मी घरी पोहोचल्यावर काय काय होईल, याची कल्पना करता करता तो रस्त्याने पायी चालत होता. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणजे एक छोटासा साप असतो. नानेटी नाम का एक छोटा सा सांप रहता है. वो छोटा सांप जो है ना, वो फुदक के मतलब उडी जंप कर के चलता है. म्हणून एक सापाचा प्रकार आहे. त्याचा हिरवा रंग असतो. नानेटी नाम के सांप का रंग कैसा होता है? कलर कैसे होता है? हरा रंग होता है. वो सांप उड्या मारत जाते, मतलब जंप करते करते वो चलता है. मला जरा भीती वाटली. उसको शाम को जरा डर लगा. जपून चालू लागलो. म्हणून मी जपून चालू लागलो म्हणजे थोड़ा सावधानपणे मी चालू लागलो. नानेटी नाम का एक सांप रहता है. वो सांप हरे कलर का रहता है. वो जंप करता है. वो सांप शाम के पैर के बाजू से गया. शाम को डर लगा. इसके बाद में शाम सावधानी से चलने लगा. पिसईच्या पर्या दुथडी भरून वाहत होत्या. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? म्हणजे नदीला खूप पाणी होते. काय करायचे त्याला सुचत नव्हते. आईचे नाव घेत पाण्यात शिरलो. त्याला घरी जायची इतकी घाई होती की तो वापस परतला नाही. त्याने आईचे नाव घेतले. हातात काठी घेतली, मतलब हात में लकड़ी लिए. पुढी काठी टेकायची व मग पाऊल टाकायचे. सामने लकड़ी रखता था और उसके बाद में कुछ नहीं है ऐसा समझने के बाद में पैर डालता था. ऐसा कर के वो आगे चलने लगा. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो. मतलब पानी इतना भरा हुआ था, इतना उसको बहाव था कि शाम को ऐसे लग रहा था कि मैं बह जाऊंगा. परंतु कसा बसा बाहर आलो मतलब कैसे वैसे वो थोड़ा पानी के बाहर निकल गया. मतलब लकड़ी डालता था, पैर डालता था, लकड़ी डालता था और फिर पैर डालता था. ऐसा कर के वो कैसे तो भी पानी को पार कर लिया और बाहर आ गया. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला, तो मला कसा बुडविल. वो मन में सोच रहा था शाम कि ये जो नदी नाला है, ये जो नाला है, ये नदी है, ये आगे वाले नदी को प्यार से मिलने के लिए जाता है.
तो मैं भी तो प्यार से मेरे भाई के लिए मिलने जा रहा था, तो ये मुझे कैसे डुबा सकता था, है ना। ऐसा सोच सोच के वह आगे चल रहा था. मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्या इतकाच मी उत्सुक होतो. धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणे मीही हृदय भरून घेऊन जात होतो. त्या नाल्याला इतनी घाई रहती, वो पानी को इतना बहाव और इतनी जल्दी रहती है जाने की दूसरी नदी में सामने सामने, वैसे मुझे भी बहुत जल्दी है मेरे घर जाने की. इस प्रकार से उसने यहाँ पे कहा है. ठीक है, तो चलो. रस्त्यातील खडी वर आली होती. रस्त्यातील खडी मतलब जो रास्ता था वो उबड़ खाबड़ हो गया था. रास्ते के पत्थर जो है वो बाहर ऊपर गए थे, मिट्टी सब बह गई थी और जो पत्थर है वो ऊपर आ गए थे. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते. जैसे सुइयाँ चुभती है पैर को, उस प्रकार से वो जो पत्थर है वो पैर को चुभ रहे थे. बहुत तकलीफ हो रही थी. पैर में कुछ भी नहीं पहना हुआ था शाम ने, इसलिए पूरे पत्थर जो है वो कहाँ चुभ रहे थे, उसको पैर को. पर उसको महसूस हो रहा था क्या, नहीं, क्योंकि उसको घर जाने की बहुत जल्दी थी. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. पैर में इतनी तकलीफ हो रही थी पर उसको बिल्कुल भी ध्यान नहीं था, क्योंकि उसको तकलीफ हो रही थी क्या, नहीं, तकलीफ हो भी रही थी पर उसका पूरा ध्यान कहाँ पे था, उसके घर पहुंचने के लिए. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. अंधार मतलब शाम होने के पहले शाम को कहाँ पहुंचना था, घर पहुंचना था. परंतु वाटेतच अंधार पडला मतलब शाम होने के पहले शाम को घर पहुंचना था. पर चलते चलते इतना लेट हो गए कि रास्ते में अंधेरा पड़ने लगा. कडाड कडाड आवाज गरजत होता. विजा भयंकर जोरात कडकडत होत्या. बिजली जो है वो बहुत ज़ोर ज़ोर से आवाज़ कर रही थी. डर भी लग रहा था. फिर भी शाम रुका क्या, नहीं. विजा चमचम करत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. विजा मतलब बिजली बहुत कड़कड़ कर रही थी. पानी बहुत ज़्यादा बह रहा था. डर भी बहुत लग रहा था. पंचमहाभूतांच्या मतलब सभी जगह से शाम को बहुत डर लग रहा था. या नाचातून मतलब खुशी हो रही थी क्या, उसको नहीं, ये डर जो ये सब है, ये सब डर से आगे आगे मैं जा रहा था. क्योंकि शाम को क्या, शाम होने के पहले घर पहुंचने की जल्दी थी, इसलिए. शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओलाचिंब होऊन गेलो होतो. आखिरी शाम घर पहुंच गया. पूरा गीला हो गया था, है ना. शाम घर पहुंच गया. पूरा ओलाचिंब मतलब पूर्ण ओला झाला होता, म्हणजे पूरा गीला हो गया था. उसने बाहर से ही आवाज़ दी. किसको, आई को. उसने बाहर से आवाज़ दी. गेला होतो. आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. मतलब उसको ठंडी लग रही थी. जो बरसात में हवा ठंडी होती है तो उसको ठंड लग रही थी. वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. उसके जो पापा थे वो भगवान के पास में पूजा कर रहे थे, प्रार्थना कर रहे थे, क्योंकि शाम का टाइम था. उसके बाद में उसकी मम्मी ने, ठंडी का वातावरण था इसलिए गर्म होने के लिए उनके पास में, जैसे आप लोग ये निखारे जो बोलते, निखारे मतलब कंडे जो बोलते, उसको क्या सेकने के लिए मतलब हाथ गरम करने के लिए शेकोटी पेटवली होती तिथे. अण्णा आला. आई, अण्णा. धाकट्या भावाने दार उघडले. धाकटा भाऊ मतलब छोटा भाऊ. छोटे भाई ने क्या किया, दरवाज़ा खोला. दरवाज़ा खोलने के बाद में वो ज़ोर ज़ोर से चिल्लाया. किसके पास में, आई, अण्णा आला, अण्णा आला. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले आणि दार उघडून दोघंही जवळ येऊन भेटले. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास. आईचा प्रश्न पहिला कोणता होता, की इतका जोरात पाऊस येत आहे श्याम, तू कशाला आला. आई विचारू लगली. सबसे पहले मम्मी का कौन सा प्रश्न था, बेटा इतनी बारिश हो रही है ज़ोर ज़ोर से और इतना रास्ता चलते हुए तू क्यों आया श्याम. पहला प्रश्न मम्मी का वैसा था. साडे घरच्या पर्यांना पाणी नव्हते का रे, वडिलांनी विचारले. पिताजी भी पूजा कर रहे थे, संध्या कर रहे थे, प्रार्थना कर रहे थे. फिर भी उनका ध्यान शाम की तरफ गया और वो सोच रहे थे की बेटा तू इतने पाणी में मतलब नाल्यांना, नदीला पूर्ण होता का रे. अशा प्रकारे श्यामच्या वडिलांनी पण त्याला विचारले. हो, परंतु मी आलो कसा तरी. श्यामनी त्यांना सांगितलं आईबाबांना की मी कसा तरी आलो. मी म्हटले त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून, वडील म्हणाले. वडिलांनी त्याला सांगितलं, बेटा काय को आया तू. उस दिन एक बाई जो है वो पानी में से बह गई है. बरे ते कपडे काढ. आई म्हणाली थोड्या वेळाने,
बरं झालं असेल, आता आला तर आला, ठीक है, आया तो आया, चल अभी ठंड लग रही होगी ना, वो कपड़े चेंज कर से बोलते ना मम्मी, तो ये देखो वही पे वही लिखा है. बरे ते कपड़े काढ, कडक पाण्याने आंघोळ कर, मतलब गरम पानी रखा है उससे तू पहिले नहा ले, आई म्हणाली. ठीक आहे. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवय असते, त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणले असेल, परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार. वो जब नहाने गया तब उसके छोटे भाई ने उसकी जो गाठोड़े थे, गाठोड़े मतलब जो थैली थी, वो खोल के देखी कि उसने अपने मेरे लिए मतलब भाई के लिए कुछ लाया तो नहीं है. सब छोटे बच्चों को आदत रहती है, कोई भी बाहर से आते हैं ना पापा वगैरह, तो तुरंत वो थैली देखते हैं कि कुछ खाऊ तो नहीं लाया, कुछ नहीं लाया. तो शाम को ऐसे लगा कि वो देख रहा था, पर अपने भाई के लिए वो कुछ ला सकता था क्या, नहीं, क्योंकि उसके पास में पैसे थे क्या, नहीं. तो उसको लगा की मी काही त्याच्यासाठी खेळणे आणू शकलो नाही, खाऊ आणू शकलो नाही, मी काय आणणार, माझ्याजवळ पैसे थोडी नव्हते, असे श्यामला वाटले. कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार, मी गरीब होतो, त्याच्यासाठी मी भावासाठी काही पुस्तक देऊ शकणार होतो की त्याला काही खेळणं देऊ शकणार होतो, नाही, मी कसा होतो, गरीब होतो, मैं बहुत गरीब था, ऐसे श्याम को लगा. परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. परंतु भाई को उस गाठोड़ी में कुछ तो भी मिला, क्योंकि श्याम ने उसके लिए क्या लाया था, कोट लाया था, है ना. त्यात कोट सापडला, नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. भाई ने खोलते ही तुरंत उसको क्या मिला, उसमें कोट मिला. तो कोट वो हृदय तो कोट होता, ते श्यामनी त्याच्यासाठी शिवलेले कपडे होते, त्या कपड्यामध्ये श्यामचं प्रेम होतं, त्यात आईची शिकवण होती. पूर्ण थोडे थोडे पैसे जमा करून श्यामनी भावासाठी शिवलेले ते कपडे होते. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा, भावाच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. त्याला घाई वाटली की हा कोट कोणासाठी आणला, दादानी हा कोट कोणासाठी आणला, असं तो भराभर विचारू लागला. हा नवीन कोट कोणाला रे, धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्याजवळ येऊन विचारू लागला. यहाँ तक लेते आज, आगे का वीडियो कल देखेंगे, आगे का पार्ट कल देखेंगे, ठीक है. तो आपको आज यह पार्ट पढ़ना है, 2-3 बार उसको रीडिंग करना है. रीडिंग होने के बाद में आप मुझे इसमें से जो नहीं समझा है वो आप कॉल करके या वीडियो कॉल करके पूछ सकते हैं, ठीक है. तो आज को आपको यह इतना पूरा पढ़ना है. इसमें से कठिन शब्द जो है वो आपको निकाल के रखना है, और उस जो नहीं समझे उसका अर्थ मैं आप लोगों को बताऊंगी, ठीक है. आज के लिए इतना काफ़ी है. धन्यवाद.